आपल्या जवळ पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला मानतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपतो ना त्या दिवशी तुम्हाला आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. लोक प्रेम करतात ते आपल्या पैशावर. तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल की लोक पैशावर कसं प्रेम करतात. एका गावात 2 जण नवरा बायको आणि त्याच्यामध्ये फक्त त्याची आई होती. पण त्याची बायको एवढी आघाव. आत्ताच्या काळातल्या सुना अजिबात सासूला ऍडजस्टमेंट करून घ्यायला तयार नाही बरं का. हा अजिबात नाही. मला अशा सुनांची खूप चीड येते. कारण आम्ही सेवा करते म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, फुकट सांगत नाही. नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं अजिबात नाही. आम्ही मनापासून सेवा करतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. मग ती बाई काय करायची. 2 नवरा बायको एक सासू. पण तिचा स्वयंपाक वेगळा हिचा स्वयंपाक वेगळा. सासूचा झाला का मग सुनेने करायचा. गॅसही एकच, किराणा सामान एकच, सगळं एकच, पण स्वयंपाक वेगवेगळा. बरं करायचं कोणाचं. दोघींचं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काय ग एक सासू सगळ्या दोघांच्या वाट्यात स्वयंपाक करताना एक भाकर एक्स्ट्रा केली तर तुझं काय होईल ग. नाही नाही म्हणायची त्या म्हातारीला करायचंय काय ते करू दे. मी अजिबात तिच्या वाटेचा स्वयंपाक करणार नाही. त्या म्हातारीला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. बिचारी कशी तरी स्वयंपाक करायची, जेवायची, झोपायची. असं करता करता एक दिवस अचानक तिची सासू या जगातून निघून गेली. गेल्यानंतर सासू गेल्यानंतर तिनं जे रडायला सुरुवात केली अशी रडायला लागली. 2 मिनिटात सगळा गाव तिथं गोळा झाला. पाहुणे मंडळींना फोन केला. सगळे माणसं आल्यानंतर तिनं असं रडायला सुरुवात केली का ती सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडायला लागली. सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडायला लागली. नातेवाईक लोक म्हणतात अजूनपर्यंत अशी सून आम्ही जगात कधी बघितली नाही. का सासू गेल्यानंतर तिला इतका दुःख झाले का ती सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. सगळे लोक तिचं कौतुक करू लागले. आजूबाजूच्या बायकांना माहित होतं त्याच्यातली एक बचत गटाची अध्यक्ष होतीच. तिला असा राग आला. ती उठली म्हटली काय ग जिवंतपणे आमच्या समोर सासूला कधी एक घास खायला दिला नाही आणि मेल्यानंतर म्हटली नाही का लोकांना दाखवण्याकरता सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते. अगं कशाला खोटं खोटं प्रेम दाखवते, कशाला जगाला फसवते. ती म्हटली बघा मी सासूच्या कमरेला मिठ्या मारून मारून रडते याचा अर्थ तुम्हाला माहितीये माझं सासूवर काही प्रेम नव्हतं, मला काही तिच्याबद्दल आवड नव्हती. मग रडते कशा करता. म्हटली कसं आहे ना आमच्या आत्याबाई गेल्या पण त्याच्या कपाटामध्ये त्यांचे जुने दागिने पैसा बिसा भरपूर त्यांनी दाबून ठेवलाय आणि त्यांच्या चाव्या नेहमी त्यांच्या कमरेलाच असायच्या. आणि सासूबाई मेल्यापासून मी शोधते की त्यांनी चाव्या नेमक्या कमरेच्या कुठल्या कोपऱ्याला ठेवल्या. ते तुकोबाईंचं प्रमाण आहे. सासूसाठी रडे सून सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. ज्या टायमाला एखादी सुनबाई इथलं सांगत नाही दुसरीकडचं सांगते. ज्या टायमाला एखादी सुनबाई सासू करता रडते ना त्या टायमाला तिच्या मनामध्ये भाव असतो बरं झालं सासू गेली, तिच्या गळ्यातले दागिने आता सगळे मला मिळाले. बरोबर ना. काही काही बायका रडतात बरं झालं सासू गेली, आमच्या जीवनातली कायमची कटकट गेली. सासूसाठी लोक रडतात पण कशी भावांतरीचा भिन्न सासूसाठी रडे सून. हे संतांना सुद्धा माहित होतं कलियुगात हे घडणार आहे म्हणून संतांना सुद्धा असे अभंग लिहावे लागले तो नाही का. माझ्या तुकोबारायांना ज्या टायमाला बघा एखादा नवरा जर दारू पित असेल आणि त्याचं संसाराकडे जर लक्ष लागत नसेल, मुलगी घराणं कुणाला सांगते आई बापाला काय सांगू आई नवऱ्याचं संसारात लक्ष लागत नाही, मुला बाळांकडे लक्ष देत नाही. मग जावयाची समजूत घालण्याकरता कोण येते हो. काही अनुभव आहे. कोण येते सासू. मग ती सांगते जावाई बापू असं करू नका, मुलांकडे लक्ष द्या, बायकोकडे लक्ष द्या. पण याच्यात सुद्धा माझ्या तुकोबारायांनी अभंग निर्माण केला. तुकोबारायांचं संसाराला लक्ष लागत नव्हतं ना त्या टायमाला तुकोबारायांची सासू सुद्धा तुकोबारायांची समजूत घालण्याकरता आली. महाराज असं करू नका, बायको मुलांकडे लक्ष द्या. त्या टायमाला तुकोबाराय सासूला काय म्हटली माहिती. मामी नको मज पाशी वदो प्रपंचाच्या विशी. म्हणून सासूला मामी म्हणण्याची प्रथा आत्ताची नाही तुकोबारायांपासूनची. काय तुकोबाराय म्हटले मामी नको माझा पाशी, मामी माझ्या जवळ वदो प्रपंचाच्या विषयी, प्रपंचाच्या गोष्टी मला सांगू नका. का तर माझ्या तुकोबाराने हा संसार हा प्रपंच करायचा नव्हता, तुकोबाराने करायचं होतं ते देवाचं चिंतन. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्या टायमाला आम्ही कीर्तन करतोय ना त्या टायमाला चित्ताचे आसन चित्ताचे आसन चित्ताचे आसन
म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी त्याचा खेद मनामध्ये धरायचा नाही. तुम्ही एकच करायचं म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी गोविंदाचं नामचिंतन करा. काही काही लोक प्रश्न करतात ताई आम्ही गोविंदाचं चिंतन करणार मग भगवंत आमचं दुःख दूर करणार का? असे काही काही लोक प्रश्न करतात. कारण का काही काही समाजामध्ये असे लोक ते कधीच कुणाचं ऐकत नाही आणि जे कधी कुणाचं ऐकत नाही ते सांगतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. जीवन जगताना उलट असं म्हणा मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे असं जी माणसं म्हणतात ना तीच माणसं जीवनामध्ये काहीतरी प्रगती करतात. पण जी माणसं म्हणतात ना माझ्या एवढं कोणाला येत नाही ते माणसं कधी पण मागे राहतात बरं का. एका गावात एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही हवं तर नाही का एखादा दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं? ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना ती म्हटली पूजा तर मलाच करायची बर का. मग ती म्हटली पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो? चांगला अनुभव दिसतोय. सुपारी. मग पुरुष लोक जर बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन असेल ना? ब्राह्मण म्हटला बाई अजून तर असा ऑप्शन काही शास्त्रात नाही. ती म्हटली नाही नाही काहीतरी असेलच हवं तर तुम्ही एखादा ग्रंथ शोधा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर एखाद्या पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्या करता हा उपाय जीवन आनंदानं जगा जीवन चांगलं जगा. म्हणून हे जीवन खूप आनंदाचं आहे. चांगलं जीवन माणसाने जगलं पाहिजे आणि म्हणून एकच करायचं किती जरी दुःख आलं म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी गोविंदाचं चिंतन केलं तर तुम्ही सांगाल काय होईल तुम्हाला पुराव्यासहित सांगते. ज्या वेळेला संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 कुटुंबातल्या माणसांची सेवा करायची. स्वयंपाक करणं कपडे धुणं भांडी घासणं झाडलोट करणं सगळी कामं करायची. आणि रात्रीच्या टायमाला ही सगळी कामं करून झाली का रात्रीच्या टायमाला सगळी माणसं झोपली. सकाळी घरातल्या 14 कुटुंबातल्या माणसांना भाकर मिळाली पाहिजे याच्याकरता रात्रभर जात्यावर दळून दळून ती पीठ काढायची. पण बिचारी कधी थकत नव्हती आणि जात्यावर दळण दळत असताना ती गाणी म्हणायची. सुंदर ओवे म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. अशा ओव्या माझी संत जनाबाई म्हणायची बरं का. सुंदर ओव्या म्हणायची. आणि प्रत्येक काम करताना ये रे बा विठ्ठला दे विचार करायचा. ही जणी दिवसभर स्वयंपाक कपडे भांडे झाडलोट सगळं काही करते. रात्रीच्या टाइमाला पुन्हा जात्यावर दळण दळायला बसते. तोंडावर तेवढाच आनंद तेवढंच हसू. आताच्या बाया एक काम जरी एक्स्ट्रा करायला लागलं ना तांबे आपटतात भांडे आपटतात बटाटे सुद्धा आपटतात. आणि तुम्हाला खरं सांगते जी ननंदबाई म्हणते ना ननंदबाई घरी जर आली ना तर ती आपली भाऊजाई 2 दिवस ऍडजस्ट करते. 2 दिवस आपली सेवा करते. तिसऱ्या दिवशी घरातली भांडी आपोआप पडायला लागली का ननंदबाईंनी पळत सुटायचं. तिच्या बापाचं घर असून तिला थांबता येत नाही का तर संसारातली माणसं ही जास्त दिवस ऍडजस्टमेंट करत नाही. ती माणसाला कंटाळतात. कामं करायला आज माणसं तयार होत नाही. पण जनाबाईचं तसं नव्हतं. आणि जात्यावर दळण दळताना म्हणायची ए रे बा विठ्ठला. पांडुरंगाला साकडं पडायचं रे जणी दिवसभर कामं करते ना आता जात्यावर दळण दळते मला ये असं म्हणते. आता मला जावं लागेल. देवाला वाटायचं महाद्वाराचं दार बंद होतं कधी आणि मी जनाबाईकडे जातो कधी. महाद्वाराचं दार बंद झालं का देवानं घाईघाईनं जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. ओव्या म्हणाव्यात गप्पा माराव्यात. एक दिवस दळण खूप होतं. गप्पा मारता मारता देवाला खूप घाम आला. म्हणून देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. 2 जण जात्यावर दळण दळू लागले. गप्पा मारता मारता ओव्या म्हणता म्हणता पहाटेचे 4 वाजले कळलं नाही.
तिकडे सगळी वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली. काकड्याला सुरुवात झाली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी लाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी लाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दांडी, सुरवराची दांडी उतर सोडवली हात, महाद्वारापर्यंत सुरवराची दांडी, सुरवराची दांडी उतर सोडवली हात. वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवाला वाटला आता जोपर्यंत मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि एकदा का महाद्वाराचं दार उघडलं मी जर मंदिरात असेल तर माझं काहीच खरं नाही. देव घाईघाईने पळत सुटले. देवाच्या लक्षात आलं आपण दागिने काढून ठेवलेत. गडबडीमध्ये दागिने म्हणून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली, देव पळत सुटले आणि विटेवर जाऊन उभे राहिले. देवाच्या लक्षात आला, अरे दागिने एवढे जड कसे काय झाले, बघतो तर काय गळ्यात गोधडी. आता म्हटलं माझंही खरं नाही जनाबाईचं खरं नाही. तेवढ्यात महाद्वाराचं दार उघडणार, तेवढ्यात देवाने एका क्षणात अंगावरची गोधडी बाजूला फेकली. महाद्वाराचं दार उघडलं, बघतो तर काय पांडुरंगाच्या गळ्यात एकही दागिना नाही. चोरी झाली, चोरी झाली. संपूर्ण पंढरपुरामध्ये आरडाओरडा झाला. सगळी वारकरी मंडळी, सगळी पुजारी मंडळी आरडाओरडा करू लागली, चोरी झाली. आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष गेले त्या गोधडीकडे. नक्कीच कोणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला, दागिने सापडले, गोधडी टाकून निघून गेला. सगळ्या पंढरपुरातून गोधडी फिरवली. ही गोधडी नेमकी कोणाची? आपल्या घरामध्ये गोधड्या ब्लँकेट कशा कलरच्या असतात हे आपल्या शेजारी बाईला चांगलंच माहिती असते. जनाबाईच्या शेजारणीनं ओळखलं ही गोधडी जनीची आहे, मी बघितलेली आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली तर जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. जनाबाईने विठ्ठलाची चोरी केली. तिथल्या राजानं पाटलानं फरमान सोडलं का जनाबाईला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. 4-5 बायका जनाबाईला धरायला, बायांना बोलायला चान्सच लागतो की नाही. जने लाज वाटत नाही तुला? अगं तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं म्हणते, दिवसभर विठ्ठलाचं चिंतन करते, रात्री त्या देवाच्या चोऱ्या करते. जने लाज वाटत नाही तुला? अगं लाज कुठं सोडली? अशा बायका तिला म्हणतायत. पण जनाबाई मनातल्या मनात एकच म्हणते, देवा हे सगळं झालं याच्यामध्ये माझी चुकी नाही. तू स्वतःहून आलास, माझी गोधडी तू घेऊन गेलास आणि तुझे दागिने माझ्याजवळ ठेवून गेलास. विठ्ठला आता काय करायचे तूच कर, आता मी कुणाला काही सांगू शकत नाही. जनाबाई मनातल्या मनात विठ्ठलाची प्रार्थना करते. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरुनी गेलास देवा, वाकळणी तू खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्य गाऊन स्वरात ताज झाली जागरात. जनाबाई देवाला म्हणते, देवा असं का केलंस? तो स्वतःहून माझी गोधडी घेऊन गेलास, दागिने विसरून गेलास. जनाबाईला धरून बांधून सुळापर्यंत नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तोच काय प्रकार घडला? सुळाचे त्या झाले पाणी पाणी, सुळाचं पाणी झालं. पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि जनाबाईनं देवाला नमस्कार केला. देव म्हणतात, जने तू माझी खरी खुरी भक्त आहेस. तुझ्यावर एवढा मोठं सुळावर द्यायचं संकट आलं, पण तू लोकांना म्हटले नाही का देव माझ्या घरी आला होता आणि देव त्याचे दागिने विसरून गेला. अजिबात तू असं काही सांगितलं नाही. मनामध्ये तू फक्त माझं चिंतन करत राहिल्यामुळे म्हणावा गोविंदू वेळोवेळा, वेळोवेळी तू माझं गोविंदाचं चिंतन केल्यामुळे म्हणून या मनी मानू नये खेदू. जनाबाईच्या मनातलं दुःख माझ्या पांडुरंग परमात्म्यानं दूर केलं. आणि देव दुःख दूर करतो पण कधी? म्हणावा गोविंदू वेळोवेळा त्याचं वेळोवेळी नामचिंतन केलं तर. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जीवन जगताना अजिबात याच्यावर त्याच्यावर रुसायचं नाही. अभंगाचे 3रे चरण. आणि करू सावे न लगे बहु